श्री शिवलीला अमृत 11वा अध्याय। श्री गणेशाय नमा। धन्य धन्य तेची जन, जय शिवभजनी परायण। सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदाशिवाचे। सूत म्हणे सैनिकाधिकाप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती। त्रिजगती तेची धन्य, जे सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्याची वदंती शुक्रादी सुरगण। जो शंकराची त्याचे दर्शन, घेता तरी ती जीव बहु। अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण। शिके माझी एक बांधावा पूर्ण, शिव स्वरूप म्हणूनी। त्यावरुनी करता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान। आसो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीजे आधारे। कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24, सहासा करणी पुण्य विशेष। बांधिता निर्दोष सर्वदा, अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा। एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुपळ देख। रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन। रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका याविषयी। कर्षिम्र देशीची नृप पावन, नाभाभिमान भद्रसेन। विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित। प्रजा दयाद भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर। लाच न घेई न्याय करी, साचार अमात्य थोर। तोची पे सुंदर पतिव्रता, मुद्र भाषणी पूर्वदत्ते अशी लाधीजे। कामिनी सूत सुभाग्य, विद्वान गुणी विशेष। सुकृते पाविजे गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर। शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार। वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस, फार विशेष सुकृते लिहिजे। श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण। काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत कैता अनुष्ठान। दोघांची झाले नंदन, शिवभक्त उपजातांची। राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मक नारक नाम। दोघे शिवभक्त निसीम, सावधान शिवधानी। बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती। वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ। त्याची सांगती नावडे त्या, पंचवर्ष दोघे कुमर। लेववती वस्त्र अलंकार, गज मुक्त माळा मनोहर। नाना प्रकारे लेवविती, तव ते बाळ दोघे जण। सर्वालंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण। भस्म चर्चिती सर्वांगी, आवड सर्वदा एकांत। श्रवण करती शिवलीला अमृत, बोलती शिवनामावळी सत्य। पाहणे शिवपूजा सर्वदा, आश्चर्य करती राव प्रधान। यासका नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्म धारण। सदा स्मरण शिवाचे, विभूती पुसुनी रुद्राक्ष काढती। मागुती वस्त्रभूषणे लेवविती, ते सेवची ब्रह्मणासी अर्पिती। घेती मागुने शिव दीक्षा, शिक्षा करिता बहुत परित न सांडिती। आपले व्रत राव प्रधान, चित्ताग्रस्त म्हणून करावे काय आता। तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर। सवे वेष्टित ऋषीचे भार, अपार सूर्य तेजस्वी। जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्ट करता। जो वशिष्ठाचा नातू तत्वंता, राक्षस सत्र जेने केले। जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर। ते पृत्त केवारे समग्र, जाळीले सत्र करुनिया। जन्मे जय सर्व पत्र केले, ते अस्तिके मध्येच राहिविले। पारशरासी पुलस्त्यनी प्रार्थले, मग वाचले रावणाधिक। वरंची दटवूनी क्षण मात्रे, प्रतिष्ठी केली विश्वामित्रे। देवी पुत्र केवरी पाराशरे वादी, जर्जर पे केले। ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा। या लागी ध्यानी तीर्थ बोलले आता, कळिले पाहिजे निर्धारे। ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगीद्र। जो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणुनी। राव प्रधान समोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती। षोडशोपचारी पूजेती, भावचित्ती विशेष। समस्त वस्त्रभूषणे देवनी, राविन्वी कर जोडुनी। म्हणे दोघे कुमार, रात्रंदिन ध्यान करीती शिवांचे। नावडती वस्त्र अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर। वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणाची। इंद्राय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र। गजवाजे आणि समग्र, आरूढावे आवडेना। पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडिले चिंती। मग ते दोघे कुमार आणुनी, गुरुप्रती दाखविले भद्रसेने। गुरुने पाहिले दृष्टेशी, देशी मित्र आणि शशी। तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता यावरी बोले। शक्तिसूत म्हणे, हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो। पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगण। मनोरथ महानंद नाम तयेचे, त्या ग्रामाची तोची भूप। पृथ्वी माझी निशम्य स्वरूप, लिलेका कृती पाहुनी कर्दब। तन्मय होऊनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्णचंद्र। तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्न खचित याने यापार। भाग्य पार नाही तिच्या, रत्नमय दंडयुक्त चामरे जिवारी सदा ढळत। मणिमय पादुका रत्नखचित,
चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हरण्यमय रत्नपर्यक राजास चंद्र रश्मी जम प्रकाश शय तिची अभिनव दिया भरणी संयुक्त अंगी सुगंध विरोजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सदोहर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा तिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेश असून पतिव्रता नेमिल जो पुरुष तत्वंता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परम शिव भक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमिसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्रह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करावी शिवाशी याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रवण मासी अंध्यातरे एक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर तेथीची बांधी प्रीतीने करी शिवलेला पुराण श्रावण तेही ऐकती दोघेजण सेवेची महानंद करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंद त्याची सोडून नृत्य करावी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूत चर्तिती स्वहस्ते यव्य तिच्या सांगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पाहाव्या लागून सदाशिव पातला सौदागराचा विष धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली तेधवा पूजा करून स्वहस्तकी त्यास बैसविले रचन मचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गाशी वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कृत्यत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होनी आनंदघन नेम करी तयांची पृथ्वीचे मोल हे कंकण मिही 32 लक्षणी पद्मिवेन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी त्यायाशी ते मानले सर्वेचे त्याने दिव्य लिख काढिले सूर्य प्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंद तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकण टाकावे ओळणी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगलिकी गेले दग्ध होणे तरी मी अग्नी प्रवेश करीन महाखंडीन वरत माझे एरीन अवश्य म्हणून ठेवले नृत्यागारी नेऊनी मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहेत सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावय अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न जन धावू लागले चहूकडून एकाची हाक झाली तीच सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वत्मवास चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुरकुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेधवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंद घाबरी ऐकुने वृक्षस्थळ घेत बुडूनी म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आधी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथी जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या आती लघवी उमा रंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसा देखता महानंद बोलविले सर्व ब्रह्मवृद्ध लुटविले सर्व संपदा केश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊनी हृदय चिंतले शिव ध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयात जळी त्याचा प्रकटला कपाळ मोरी दसभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पोळी भक्ती ते माता जटाचा भार त्रिय नेत्री वेश्वनर शिरी झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीलकंठ खंडवागधारी भस्म चर्तिले शरीरी गज चर्म पांघुरला नेसलासे व्यग्रभर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरवती वरचेवर कंदुक झेलीत तेवी 10 भुजा पसरुनी अकस्मात महानंदेस झेलून धरीत हृदय कमळे परमात्म म्हणे झालो मी प्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्वरून विमानी बेसुनी दयाळ
माता बंधू समेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाहुणी त्वरित नगरासमेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदी व्याधी शुद्धा तृष विरहित स्त्रीशुद्धी भेद बुद्धी कैसी तेथे नाही काम क्रोध दूध दुःख मत मत्सर नाही निशंक जेथीची गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सुरतरुची वने अपार सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धव लागरे भक्ती कारणे निर्मिली जेथे ओसनता बोलली शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंद तेथे पावले हे कथा परम सुरस पार्श सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशंक कुंकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाई विभूत चर्चुने त्याच पुण्य पुण्य करुणी सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणे डोळस शिवभजनी लावी लिहितील बहुताश उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परम प्रिय कर राजास प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मद समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मद तत्वंता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देक परी तुम्हाशी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःख नवी पडेल पे प्रत्यक्ष सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटते विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलाव्या न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जाण पा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेले या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला आत्म्यासहित त्या स्नानी दुःख अग्नीत गेले हाहळोनी अंतपुरी सकळ कामिनी अंकात करीती आक्रोश करुनी हाहाकार वस्तसळ पिठी नृपवर मग रायाची पराशर सावध करुनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठ न सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शिशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले सुपूर्ण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महत्वत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांशे निर्मिला पित वसन राजांशे सृष्टीकर्ता द्रुहीन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्वस्तित्य करविता विधीस म्हणे सृष्टी रुची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशले चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गृहज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून अनिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राय एकता पुढती त्यांच्या दर्शन जीव उद्धरती मग कमलोद्धव एकती सप्तपुत्र सांगे रुद्र हा मग स प्राध्याय ऋषी पासून भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हो अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तेथे पावन स्वर्गाचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छेती जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडणे यम किंकर रीते हिंडो लागले मग यामे विधी लागी पुसून अभक्तिकृत्या निर्मिले तारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदय संचरली त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा दीव दोष त्याने हे जाणून यमपुरी समा नरकी पडले सदा यम सांगे दुधा प्रती शिवदोषी जे पाप पद्नती ते अल्पयुषी होती नाना रीती जात सरणी करा शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हर गोण ऐसा म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे रुद्राय नवडे ज्याची कुंभी पाकी घालावे त्याची रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारी आयुक्त रुद्रावर्तीने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यूधुरी होय साच अथवा शत घट स्थापून दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्र उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र अवर्तनी पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चरण सदगद होऊनी बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू यात मुख्य नायक काळ मृत्यू भय लोक गुरु रक्षी त्यापासून तरी त्वा आचरत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहे तर ब्रह्मान आणिक सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्याची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे जा आले परदार आणि परधन ज्यास वामनाहून नीच पूर्ण
वीरवक्त सुशील गेल्या प्राण, दृष्टी प्रतिग्रह न घेती, जे शापान ग्रह समर्थ चाले न देती, मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणून उभा करीती, ऐसे लक्षणयुक्त ब्रह्मान, बेसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून, अभिमंत्रुनी स्थापिले स्वर्धनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आत्मपल्लव घालून रुद्रघोष गर्जनले ब्रह्मान, अनुष्ठान दिव्य मांडिले, सहस्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्याह्नी आला चंडाश, मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडिला, एक मुहूर्त निश्चेष्ट चलन वलन राहिले, समस्त परम घाबरला, नृपनाथ गुरु देत नाभी करा, रुद्रोद्रक शिंपोण सावध केला राजनंदन, त्याशी पुस्ती वर्तमान वर्तिले तोची सांगत, एक काळ पुरुष भयानक थोर, उद्धर्व जटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढा भयंकर, नेत्र कंदी रागा सारिके, तो मज घेऊन जात असता, चौघे पुरुष धावून आले तत्वंता, पंचवदन दशमुख त्याची सम्यता, कमळ भवांडी दुजी नसे, ते तैसे जैसे बसती, दिगंत सहरिती, भस्म अंगी व्याघ्र दिसती, दशहस्ती आयुधे, ते महाराज घेऊनी मज सोडिले तोडूनी बंधन, त्या काळ पुरुषाशी धरून करीती तांडण केले ते, ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्रह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले, अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे, शिवनाम गरजत ते वेळे देव सुमने वर्षती, अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवध्यात, थोर मुख्य द्वयाची महासूरवर मृद गांधये गर्जती, अनेक वाद्यांचे गजर शिवलेला गाती अपार, शृंगे भृंगे कहाळ थोर सनाय अपार वाजती, चंद्रनाना धडकती, भेरी नांद न भय नाभोदरी, असो भद्रसेना यावरी विधियुक्त होम करीत असे, षडस अन्य शोभिविंत अलंकार दिव्य वश्य देत, अमौलिक वस्तू अद्भुत आणूनी अर्पी, ब्रह्मणासी दक्षिणे लागी भंडारे, मुक्त केले राजेंद्र म्हणे आवडे तुतके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची ऐकले मात, धनभार झाला बहुत, म्हणून सांडती ठाई ठाई, ब्रह्मण देती मंत्रक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुता, ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तिले, वसंत येत सुगंधवनी, की कोशी क्षेत्रावरी सर्व धुनी, की तोषात पले मुंडानी रमणलिंग अर्जीचे, की निर्दोष सापडे चिंतामणी, श्रुतिधा पुढे शिराबंदी ए धावनी, तेसा कमलद्वंदन ते शनी नारद मुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन औतानपदी कैया ध्रुय रत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवन जान वद्य जे का सर्वाते, जो चतुष्टिकाळ प्रवीण निर्मळ, ज्याची चतुर्दश विद्या करतळामळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की, हे कमल भवंड मोडुनी पुण्य सृष्टी करणार मागू तेनी, अन्याय विलोकिता नैनी दंडे ताशील शक्रधिका, तो नारद देखुनी तेची शनी, कुंडीतुनी मूर्तिमंद निघे अग्नी, दक्षिणाग्नी ग्रहपत्य अहवनी, उभे टाकले देखता, पारशरादी सकळ ब्रह्मण प्रधानासहित भद्रसेन धावुनी धरती चरण, ब्रह्मानंदे उंच बगळे दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडचारे पूजिले नारद मुनी, राऊबा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अति दृष्ट तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व, ना म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले, दशभुज पंचवदन तिही मूर्ती नेला बांधुनी, तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले, तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखिता मृत्यूस पुसू लागला, शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास, भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य याचे निश्चय, तो सर्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होतासी, मग त्रिचित्र गुप्त फुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून तव 5 वर्ष मृत्युचिन्ह, गंडातर थोर होते ते महात्म्य पुण्य निरसुनी, सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु, मग उभा टाकून कृतांत, कर जोडून सत्वन करीती हे अपर्णाधव, हिम नगजामात अपराध न कळता, घडला हा ऐसे नारदे सांगता ते शनी, राये पायावर घातली लोळणी, अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीत असे, शतरुद्र करिता निशेष, शतायुष्य होय तो पुरुष हा, पडता निर्दोष तो शिवरूप याच देही, तो येतेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी बहुसुत,
अंतर्धान पावला. आनंदमय शक्ती नंदन राय शत पद्मधन देऊन तोषविला गुरु संपूर्ण. ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन अख्यात. जे पडती त्यासी होय आयुष्य संतती, त्यासी काळन बांधे अंती. वंदुनी नेती शिवपदा शाश्वत कलिदान, ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण सुरापान, ब्रह्महत्या येव महा पाप वर्त तत्वंता. भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता. गडांतरे दूर होती यावरी कलियुगे निशेष, शिव कीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्याहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे, मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज्य तारका लागून देत झाला ते काळी. मग प्रधान समवेत राव जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला, विमानी बेसुनी तवरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठ वास बहुत, स्वच्छ करुनी राहिले शेवटी शिव पदासी. पाऊनी राहिले शिवरूप होऊनी, हा 11वा अध्याय जाण स्वरूप. एकादश रुद्राय हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इचेले फल देणारा. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बांधे, गृहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधिस सर्वथाई. येथे जो मानिला अविश्वास, तो होईल अल्पायुष्य तामास. हे निंदी तो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यास पसवून वांज झाली माता, त्याची सांगतिनी धरावी तत्वंता. त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे, ते आपल्या गृहास न आणावे. आपण त्याच्या सदनास न जावे, ते त्या जावे जीवे भावे. जेवी सुशील हिंसक गृह, तो प्रत्यक्ष बक्षितो विष. जे मूर्ख बैसिती त्याचे पंक्तीस, त्याशी मृत्यू आला या गोष्टीच. संदेह काही असेना, असो सर्व भावे निश्चित अखंड पावे. शिवलीला मृत हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याच्या अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपन रुद्र बज्जल मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो तो जगनादान नंद मूळकंद भंग, न विटे कालत्रयी. शिवलेला मृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, एकादशाध्याय गोड हा. शिव शिवाय नमस्तुभ्यं. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शंभू भवतु. ओम नमः शिवाय. 11वा अध्याय समाप्त.